ही नानांची डेअरिंग आपल्याला बघायला मिळतोय. यांचा सत्कार या डेअरिंग साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नाना डेअरिंग जबरदस्त व्यक्तिमत्वाने त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद हा सन्मान स्वीकारल्याबद्दल. बसा व्यासपीठावर विराजमान हा. चला सामनाधिकारी सामना थांबवू नका. लाईनअप करा. लगेच आपण त्या ठिकाणी एक सन्मान घेतोय. सर लाईनअप करा. प्रथमतः आपण स्टेजवरती सन्मान घेतोय. एक अर्थात AK लाईव्ह अलिबाग यांचा सन्मान होईल. तर मी विनंती करतोय आपला एक प्रतिनिधी स्टेजवरती पाठवायचा आहे. AK लाईव्ह चे प्रतिनिधी आपण समोरती या. या ठिकाणी मी नार्वेकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. नार्वेकर साहेब आपण AK लाईव्हचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे. त्यानंतर रुपेश डाकी अर्थात आपण क्रीडांगणावरती जायचं आहे. आपला सन्मान त्या ठिकाणी होईल. मी पिंट्या नार्वेकर यांना विनंती करेन की आपण रुपेश डाकी यांचा सन्मान ग्राउंडवरती घ्यायचा आहे. AK लाईव्हच्या माध्यमातून घराघरामध्ये ही स्पर्धा पोहोचवली. आज सकाळी उठून सुद्धा जे प्रेक्षक ही स्पर्धा फायनल बघत आहेत त्यांच्यासाठी ही स्पर्धा AK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्या प्रतिनिधीचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. त्यानंतर सन्मान होईल या रायगडचा बुलंद आवाज. आपण सर्वच ज्यांना ओळखता, ज्या आवाजाचे आपण सर्व प्यारे आहात, असा एक बुलंद आवाज म्हणजेच रुपेश डाकी या व्यक्तीचा, या समालोचकाचा या आजच्या स्पर्धेमध्ये ज्याने 4 चांद लावले या स्पर्धेला आणि ही स्पर्धा संपूर्ण रायगडमध्ये प्रसिद्धी झोतामध्ये नेले असे रुपेश डाकी यांना सन्मानित करत आहेत. अर्थात सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय अर्थात पिंट्या नार्वेकर आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. परब साहेब जितेंद्र परब आपण रुपेश डाकी यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद रुपेश डाकी. आजच्या स्पर्धेला आपण या ठिकाणी लाभलात आणि ही स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात गाजवलीत त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. आणि पुढील सन्मान या स्पर्धेला ज्यांनी खरोखर सुरुवातीपासून अर्थातच उद्घाटन सोहळ्यापासून शेवटपर्यंत आम्हाला साथ दिली असे सन्माननीय संजय म्हात्रे सरांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय. खरोखर ज्यांच्या जिभेवर सरस्वती वास करते असे सन्माननीय व्यक्तिमत्व संजय म्हात्रे सरांचा हा सन्मान केला जातोय. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. खरोखर ही स्पर्धा यशामागं प्रत्येकाचा हातभार आहे. तसे समालोचक सुद्धा ही स्पर्धा यशस्वी करत असतात आणि खरोखर धन्यवाद संजय म्हात्रे सर. आपण चांगली साथ या स्पर्धेला दिलीत आणि ही स्पर्धा आपण यशस्वी करून दाखवलेली आहात. तर ताबडतोब या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात होईल आणि आता मात्र सन्मान होईल पिंट्या नार्वेकर सरांचा. तसेच महेश नार्वेकर सर, प्रसन्न सुर्वे सर आणि प्रशांत चिमुलकर सर आपण सर्वांनी चला. तसेच सचिनजी परब, सचिन पाटील यांचा सर्वांचा सन्मान. चला आपण सर्वांनी जायचं आहे आणि ओळख परेड सुद्धा होईल. ओमकार चिंबुलकर, अविनाशजी मसूरकर धन्यवाद. सर्वांनी एक फोटो घ्या आणि सन्मान करा सर्वांचा एक सोबत. स्वागत करतील आमचे रायगड जिल्हा कबड्डीचे सामनाधिकारी सन्माननीय अनिल राऊत सर. सर्वांचा सोबत सत्कार सर्वांनी घ्या, स्वीकार करा. लाजवाब जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या व्यक्तिमत्वासाठी. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यांनी खरोखर अहोरात्र मेहनत घेतली आणि खरोखर रसिक मनावर आणि खेळाडूंच्या मनावर सुद्धा अधिराज्य गाजवलं. धन्यवाद सन्माननीय पिंट्या नार्वेकर सर, धन्यवाद महेश नार्वेकर सर, धन्यवाद प्रसन्न सुर्वे सर, धन्यवाद प्रशांत चिमुलकर सर
आदी मान्यवर मी विनंती करतोय ताबडतोब आपण आमच्याकडून शुभेच्छा द्यायच्या आहेत. ओळख परेड होईल आणि या सामन्याच्या अंतिम सामन्याला सुरुवात होईल. खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा आपण पाहिली ती यशस्वी होत आहे. एक वादळी केली तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळते याच मैदानात. तर हा कबड्डीचा थरार अंतिम सामना 6 वाजलेले आहेत आणि ताबडतोब या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात होईल. एकीकडे आहे अलिबाग तालुक्याचा जो गत वर्षाचा अजिंक्यपदाचा उपविजेता ठरला तो संघ अर्थात जनमान धेरण. तर दुसरीकडे आहे मुरुड तालुक्याचा नवयुवकांचा बंच संच असलेला टीम वर्क जबरदस्त असा हा वादल खारीकवाडा संघ. नाणेफेक केली जाते आणि या अंतिम फायनलच्या फेऱ्याला सुरुवात होते. शराशराला उत्कंठा वाढणार आणि विजयाचा ललकार झेंडा कोण रविणार हे पाहणं आता रंजक ठरेल. पहिलाच ऑफर आहे जो कोणी पहिला बोनस +2 गुण मिळवेल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय प्रशांतजी चिंबुलकर साहेब यांच्याकडून. रायगड लिफ्टचे मालक. सुरुवात होईल. अंतिम विजेतेपद कोणाला, कोण सर्वोत्कृष्ट खेळाडू होईल, कोण या बाईकवर स्वार होईल. तसेच महेशजी नार्वेकर साहेबांकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक बोनस +2 गुण म्हणजे टोटल 2000 रुपये आपल्याला मिळू शकतात. धन्यवाद. आपण बघतोय वादल खारीकवाडा हा संघ. जर आपण त्या संघाकडे निरीक्षण केलं तर सर्वच्या सर्व खेळाडू अगदी कमी उंचीचे आणि त्याचबरोबर किरकोळ बांध्याचे आहेत. एकमेव खेळाडू सोडता या ठिकाणी काय कामगिरी केली. आजच्या स्पर्धेमध्ये 32 संघाचा प्रवेश आणि विविध तालुक्यातले संघ आजच्या स्पर्धेमध्ये आले होते आणि त्यातूनच मुरुड तालुक्यातला हा वादल खारीकवाडा फायनल खेळताना आपल्याला पाहतोय. जय हनुमान धेरण या संघाच्या विरुद्ध झुंज द्यायला सज्ज झालेला आहे. जय हनुमान धेरण संघाचा रायडर रिक्त हाताने परततोय. सगळ्यात मोठी ऑफर आलेली आहे अर्थातच प्रसन्न सुर्वे साहेबांकडून. फायनल सम्राट प्रत्येक पॉइंटला 100 रुपयाचं पारितोषिक दोन्ही संघांसाठी. एका बिग ऑफर, सर्वात मोठी ऑफर आता मात्र मैदानात. गुणलेखकाला विनंती असेल आपण लिहून ठेवायचे पॉइंट. चढाई पकड दोन्हीसाठी असेल. स्मित मात्रे रेड वरती. स्कोर रिपोर्टर आपण निश्चितच अपडेट कराल सर्व गोष्टी. जबरदस्त बॅक होल्ड केला होता सेमीफायनल मध्ये आणि तो सामना जिंकून दिला होता. तो स्मित मात्रे संघाचा कॅप्टन रिक्त हाताने परतला आहे. 3rd रेड डू और डाय रेड जर्सी नंबर 3 रेड वरती. एक गुण टिपलाय, हल्ला चढवलाय तो धेरण संघावर. समीर हिरवेवरती आक्रमण होतं. राईट कव्हर वरती आक्रमण केलंय आणि तिथे बाद केलाय. जबरदस्त बॅक होल्ड अप्रतिम लाजवाब. जर्सी नंबर 6 कमालीचा संघर्ष वादल खारीकवाडा. दीपेशने जबरदस्त बॅक होल्ड केला होता. जबरदस्त कामगिरी. जर्सी नंबर 6 आपण बघतोय दीपेशची ही कामगिरी. निघालाय ओमकार मेस्त्री नावाचं वादळ. मैदानात भिरकणार. वजन असेल 35-40च्या घरात पण वेग आहे तुफानी. मुरुड तालुक्याचा घणाघाती हल्ला चढवेल का हा खेळाडू. याच्याकडे बघून तर वाटत नाही पण भल्या भल्यांना गार केलंय गंमत मध्ये असं म्हणावं लागेल. मैदानात
संघ बघा काय स्ट्रॅटेजी लावेल, काय व्यूहरचना, काय कृष्णनीती आता मात्र पाहायला मिळेल मैदानात सर. आणि संघाच्या पाठीमुळे कुठलाही कोच बीच नाही आहे बघा. आतापर्यंत काय कामगिरी करून गेलाय खारीकवाडा हा संघ. नेमकं कुठे आहे हो तो अजून आमच्या लोकांना माहीत नाही, नंतर विचारू नक्की. आम्हीच कोच आणि आम्हीच खेळाडू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. परंतु हल्ली परिस्थिती पाहिली तर आलं काय, खेळाडू 7 कोच 8 अशी परिस्थिती मैदानात सर्वीकडे पाहताय. परंतु मैदानात मात्र कोण गाजवेल. खारीकवाडा संघाने आज निर्विवाद वर्चस्व निर्माण केलेले आहे. वन साइड निघतो आम्ही, कुठे पडत नाही हो कमी, असं मात्र खेळ. आता मात्र क्षेत्ररक्षण झालंय, कारण समीर हिरवे सारखा कर्दनकाल तर कोपरा रक्षक सुमित पाटील. चढाईची धुरा सुमित पाटीलच्या खांद्यावर. रोजित माली कोपरा रक्षकाच्या भूमिकेत. तर भल्या भल्यांना घाम फोडणारा असा सर्वोत्कृष्ट खेळाडू या बाईकवर स्वार होईल आजच्या दिवसात. 6:05 झालेले आहे. कोंबड्यांनी सुद्धा बांग दिलेली आहे. इतिहास रचला गेलाय. या वर्षीच्या हंगामातली सर्वात जास्त वेळ चालणारी स्पर्धा अर्थातच 6 वाजून गेलेली आहेत. इतिहास तर आपण रचलात. ओ हो मनोज मेंगाल यशस्वी ठरतोय. गुणफलक बदलतोय, कॅल्क्युलेशन बदलतोय. 2-2. रेड वरती जर्सी नंबर 3 आपण बघतोय सुमितने ऍडव्हान्स टॅकल साठी गेला होता. सेकंड पॉइंट आपण बघतोय या रायडरचा. जर्सी नंबर 3 पाहतोय वादल खारीकवाडा संघाचा हा उंचपुरा रायडर 2 वेळा सक्सेसफुल रेड केले, पॉइंट प्राप्त केलाय. 3-2 असा सामना. यावेळेला रोहन पाटील रेड वरती येतोय. जय हनुमान धीरण संघाचा जर्सी नंबर 3 रोहन पाटीलची रेड 6च्या डिफेन्स मध्ये राईट टू लेफ्ट रेड करतोय. परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षक, मजबूत क्षेत्ररक्षण खारीकवाडा संघाचं कुठलाही पॉइंट मिळत नाहीये. रिक्त हाताने परततोय, त्याला प्रत्युत्तर ओमकार मेसरी जर्सी नंबर 4 आपण बघतोय. पहिली रेड खाली होती, सावध होती, आता दुसऱ्या रेड वरती आक्रमक होणार का ओमकार मेसरी. 6च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. सुमित पाटील कोर्टच्या बाहेर कोपरा रक्षक आपण बघतोय. सुमित पाटील नाही आहे मैदानात आणि आता मात्र इथे रोहन पाटील आणि स्मिथ पुन्हा एकदा जबरदस्त लाजवाब स्मिथ मात्रेने आज करामत केली आहे. कमालीचा संघर्ष. मगाशी सुद्धा सामना पाहिला पांडवा देवी रायवाडी. प्रशांत जाधवला मात्र खरोखर जेरबद्ध केला असा हा स्मिथ मात्रे. आता मात्र पुन्हा एकदा चढाईची धुरा रोहन पाटीलच्या खांद्यावर. टिपलाय मात्र मैदानाच्या 1-1 गुण. इथे मात्र 4-4 असा सामना आपण पाहतोय. अत्यंत रंगतदार लढत इथे सुरू आहे. वादल खारीकवाडा विरुद्ध जय हनुमान धीरण फायनलचा मॅच. जय हनुमान क्रीडा मंडळ कातलपाडा आणि राजनभाई नार्वेकर पुरस्कृत ही भव्य दिव्य अशी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि तिचा फायनलचा मॅच आपण इकडे 6 वाजल्यानंतर खेळवतोय. संपूर्ण रात्र या कबड्डीचा जल्लोष आपण या गावामध्ये बघितला. संपूर्ण 185 देशामध्ये ही स्पर्धा एके वाहिनीच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून ही पोचली आणि घराघरात बसून ही स्पर्धा संपूर्ण रात्री ज्यांनी पाहिली त्या यूट्यूबच्या प्रेक्षकांचं सुद्धा आणि याची देह याची डोळा ही स्पर्धा या मैदानावरती गॅलरीमध्ये बसून या दवात या थंडगार थंडीमध्ये बघितले त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार असणार आहेत. 6 वाजता 5,000 मिळणार होते परंतु अजून वेळ घेत चाललाय.
घरी जायचं आहे परंतु जाणार नाही. 5,000 घेतल्याशिवाय जाणार नाही आहे. एक तरी पारितोषिक आम्ही आमच्या हातातून देऊच. एवढी रात्र घालवली आम्ही, आम्हाला एक तरी पारितोषिक आमच्या हातातून द्यायचंच आहे. हे स्वप्न अगदी संध्याकाळपासून बसून आल्या होत्या त्या सर्व महिला. अगदी थंडगार थंडीमध्ये हा सामन्याचा आनंद, या फायनलचा आनंद घेत असताना 4-4 असा मॅच येते. धीरण 4 वरती आहे, खारीकवाडा सुद्धा 4 वरती आहे. रोमहर्षक सामना, मेगा फायनल, ग्रँड फिनालियस. या स्पर्धेचा अजिंक्य पदाचा मानकरी कोण होणार? या बाईकचा मानकरी कोण होणार? या फ्रीजचा मानकरी कोण होणार? आणि वॉशिंग मशीनचा मानकरी कोण होणार? हे स्वप्न आता मात्र 4 संघांच्या गाठीशी असणार आहे. सक्सेसफुल रायडर जर्सी नंबर 3 रेड वरती खारीकवाडा 1 गुणाने आघाडी येतोय. पुन्हा एकदा रेड सक्सेसफुल झालेली आहे. मनोज बेंगाल रेडवरती पहिल्याच रेडवरती पॉइंट प्राप्त केला होता. बेंगालची रेड 5च्या डिफेन्समध्ये बोनस ऑफ असताना रेड करतोय. दुसरी रेड असेल, जबरदस्त किक मात्र इथे निसटलाय, पडलाय आणि त्या ठिकाणी मात्र बाद होतोय. पॉइंट प्राप्त होतोय 6-4. 2 गुणाने आघाडीवरती वादल खारीकवाडा. हॅलो. तर गुणफलक पाहिला तर खारीकवाडा 6, धीरण 4. प्रलयकारी वेग. कोण होईल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू? कोण होईल पब्लिक हिरो? उत्कृष्ट चढाई आणि पकड. मोठी प्राईज कुणाच्या नावावर? कोण बाईकवर स्वार होईल? ही काही मिनिटच तुम्हाला सांगून देतील. विजयाचा ललकार, विजयाचा गुल्लाल कोण उधळणार? कोण बाईकवर बसणार आणि सर्वांच्या उद्या स्टेटसला झलकणार? हीच मिनिटं तुम्हाला आता मात्र मेहनत करावी लागेल. माघार घेतो त्याला प्रत्युत्तर स्मित म्हात्रेचं. स्मिथ मात्र रिक्त हाताने परतलाय पुन्हा एकदा आपल्या कोर्टवरती. 6-4 असा मॅच येते. 4 तर 200 रुपयाचं पारितोषिक जातोय. सक्षम नार्वेकर डायरेक्ट ऑफलाईन गेलाय. ऑनलाईन घेऊन या त्याला. ऑफलाईन डायरेक्ट बॅटरी डाऊन, सॉफ्टवेअर अपडेट करावाच लागेल आता मात्र. 200 रुपये जागेवर भेटतात. चला राकेश, लाजला. जर्सी नंबर 3चं नाव विचार. इथे मात्र ओमकार मेस्त्री रेड वरती. वादल खारीकवाड्याचा हा ओमकार मेस्त्री पॉइंट प्राप्त करतोय. काय यस गुण वसूल केलेला आहे आणि गुणफलक बघतोय 7-4. पहिला हाफ संपलाय. अगदी कमीत गुणांवरती आपण पाहिला तर संपूर्ण या स्पर्धेमध्ये 4-7 असा पहिला हाफ संपतोय. सावधानी संयमी फायनल आपण बघतोय. 3 गुणाने आघाडीवरती वादल खारीकवाडा, मुरुड तालुक्यातला हा संघ फायनल मध्ये. सक्षम नार्वेकर 200 रुपये. पिंट्या नार्वेकरांचे सुपुत्र. जबरदस्त वादली केली. झोपून सुद्धा 200 रुपये भेटत आहेत. याच्यासारखा आनंद काय? तर महिला भगिनीसाठी आनंदाची बातमी. आपण शेवटपर्यंत अंतिम सामन्यापर्यंत थांबलात. रोख रक्कम 5,000 सन्माननीय प्रसन्न सुर्वे साहेब, फायनल सम्राट आणि पिंट्या नार्वेकर सरांकडून. परंतु इकडे सुद्धा लक्ष जायला पाहिजे. अर्थातच प्रशांत चिंबुलकर सर, महेश नार्वेकर सर वाढवावे लागतील. महिला भगिनी अजूनपर्यंत थांबलेले आहेत. दोघांकडून सुद्धा
5,000 असं रोख रक्कम 10,000 महिला भगिनींसाठी आणि खरोखर आनंदाला महापूर आलाय. आज खरोखर महिला भगिनी सुद्धा खुश झाल्या हो. दिवाळी साजरी झालेली आहे. धन्यवाद. 5,000 पर्यंत कोंबड्या कापायच्या होत्या, आता 10,000 म्हणजे बोकड नक्की येणार. बोकडाची तयारी करावी लागेल. मात्र फोटो घ्यावा लागेल मैदानात येऊन, कारण चेहरे दिसणे गरजेचं आहे. तर बघूया पुन्हा एकदा मैदानाकडे. अंतिम सामना महामुकाबला. मी सांगितलं की काही जखमा या हळदीने बऱ्या होतात, पण काही जखमांना गुल्लालच लागतो. तर उतलावा लागेल या मैदानावर गुल्लाल. धेरण विरुद्ध कारिकवाडा हा संघ आपण पाहतोय. रायगडचा तमाम रसिक वर्ग ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहत आहेत. अनेक रसिक वर्ग मित्रांनो ही स्पर्धा रात्रभर लाईव्ह पाहिलेली, अनेक मॅसेज आलेले आहेत. आणि विशेष कौतुक कबड्डी प्रेमी वडकल गावाचा सुपुत्र भाग्यराज संतोष खोत, आपलं सुद्धा पुनश्च एकदा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. भाग्यराज संतोष खोत वडकल, खरोखर त्याच्या नावावर जवळ 2,000 रुपयाचं पारितोषिक एका आमच्या कबड्डी प्रेमीला मिळालं. धन्यवाद, आभारी आहोत. त्याच्या नावातच भाग्य आहे, ते मिळणारच. अर्थात भविष्यात आणखी किती वेळा मिळेल सांगू शकत नाहीये, परंतु काय भाग्य आहे. आज 2,000 रुपये या रात्रीमध्ये. आज सुद्धा स्पर्धा आहे. तो मी 7 वाजता निघणार आहे वडकल वरून. नक्कीच सोबत येऊ आपण पुन्हा एकदा मैदानाकडं. गालातल्या गालात हसला ना आयोजकांना सुद्धा. आज खरोखर या आयोजकांनी ही स्पर्धा आयोजन करून रसिकांचं मन जिंकलेली आहेत आणि आता हृदय होतं ते सुद्धा जिंकलं. हो, जबरदस्त आयोजन नियोजन. जर्मन कातलपाडा उभा ठाकलाय आणि क्षेत्ररक्षण झालंय. विजयाचा गुल्लाल उधळायला काही क्षण बाकी. जबरदस्त स्पीड, काय वेग आहे. वेगाने त्या ठिकाणी गेला आणि काय रोखलाय या ठिकाणी. जबरदस्त पॉइंट. 8-4 वादल खारीकवाडा संघाचा ओमकार मेस्त्री रेडवरती. जर्सी नंबर 4 आपण बघतोय इथे स्मिथ मात्रेचा प्रयत्न फसवलाय. ओमकार मेस्त्री निघालाय आपल्या ग्राउंड मध्ये. 10-4 अशा फरकाने आघाडीवरती. 6 गुणांची आघाडी. रसिक मनावर आधी राज्य गाजवण्यासाठी कोणता संघ? वादल कारिकवाडा मुरुड की धेरण अलिबाग? हो हो, काय क्षेत्ररक्षण सजवलंय. मेडिकल घ्या. अनेकांचे अंदाज चुकले. सर्वांनी ठरवलं की कोण बसणार बाईकवर, परंतु अंदाज घसरलेत. कारण पावसाचा सुद्धा अंदाज लावता येत नाही. त्या पद्धतीने रायगडच्या कबड्डीचा खेळाडूचा अंदाज लावणं कठीण झालंय. नवीनच कोणतरी या बाईकवर स्वार होईल. कुणाच्या मनात किंवा ध्यानात सुद्धा नव्हतं की जानमान कातलपाडा या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा नवीन खेळाडू असेल. नवीन मोहरा सुवर्ण क्षण त्याच्यासाठी असेल. खरोखर जो कोणी बाईकवर बसेल त्याच्या घरातल्यांना त्याच्या गावातल्यांना आनंद आनंद होणार. छान. खारीकवाडा या गावातले प्रेक्षक अजून सकाळी उठून सुद्धा मॅच बघत असतील, कारण आपला संघ फायनल मध्ये खेळतोय. तमाम रायगड वर्ग पाहतोय. भरपूर जण फर्स्ट निघाले असतील, परंतु अंतिम सामना पाहणारच. पियुष रेडवरती खारीकवाडा संघाचा सक्सेसफुल रायडर या फायनलच्या मॅच मध्ये 3 पॉइंट आणि आतापर्यंत रेड मध्ये मिळवलेत. तो पियुष रेडवरती आपण पाहतोय. कल्याण हाके यांच्याकडून ऑफर आलेली आहे. जर ओमकार मेस्त्रीने अंतिम सामना विजय केला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. मटन मिळणार का? अरे बाबा, ला जवाब. कल्याण हाके यांच्याकडून ऑफर आहे. तर बघूया. पेटतील मशाली विजतील मशाली, सूर्य कधी विझणार नाही. कोणी कितीही करा प्रयत्न, मराठा मोडेल पण वाकणार नाही. पुन्हा एकदा गारद केलंय. रोहन पाटील याला आसमान दाखवलंय. आघाडी घेतले जवळ 10 गुणांची खारीकवाडा मुरुड. दीपेशने पुन्हा एकदा जबरदस्त
होल्ड केलाय. दीपेशची कामगिरी पुन्हा एकदा चांगली होते. दुसरा डिफेन्स मध्ये पॉइंट दीपेशचा. वादल खारीकवाडाचा हा डिफेंडर्स. अत्यंत जबरदस्त खेळ आज पाहतोय. ओमकार मेस्त्री रेड वरती, सावध संयमी रेड. सेकंड हाफचा खेळ सुरू. मी अमित पाटील सरांचं सुद्धा धन्यवाद देईन. खरोखर सर, आपण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण मेहनत घेतात. सर्वजण या गावचे सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, आपण ही स्पर्धा यशस्वी करून दाखवलेली आहे. सर्वांचं धन्यवाद देतोय आणि यशाकडे पुन्हा एकदा घेऊन जातोय. पियुष रेड वरती येतोय. जर्सी नंबर 3 रेड वरती. हो हो, आता मात्र स्मित म्हात्रे हाच पुन्हा एकदा धुक्यातून वाट शोधून काढणार. रोहन पाटील जर ही एक्सप्रेस रुलावर आली तर आता मात्र हिला थांबा देणं कठीण जाईल ते मुरुड संघाला, अर्थात खारीकवाडा संघाला. अजून वेळ बाकी आहे, अजून खेळ बाकी आहे. मैदानात ही आघाडी मोडून काढण्याची धमक ठेवेल अर्थात धेरण संघ. दिली 5 मिनिटं शेवटची. धेरण 6, खारीकवाडा 14. 8 गुणांच्या आघाडीवरती. बघा, सन्माननीय प्रसन्न सुर्वे साहेब, फायनल सम्राट, प्रत्येक पॉइंटला 100 रुपये. अरे वाढवा धेरण संघ, मल्टिपल गुणसंख्या घेऊन आणि प्रत्येक गुणाचं 100 रुपये घेऊन जा. बिग ऑफर, मोठी ऑफर आपल्यासाठी. पाचच्या डिफेन्स मध्ये सुमित रेड वरती डबल थाय होल्ड. वा, लाज जवाब. काही थाई होल्ड केला, जाग्यावर थांबवलाय, गारडलाय सुमित पाटील. लाज जवाब केली, याला म्हणावं अचंबित करणारा जबरदस्त. सुमित पाटील सारख्या रायडरला अगदी समोर ती डबल थाय होल्ड. लाजवाब. शेवटची 4 मिनिटं बाकी. ना कोणी प्रशिक्षक, ना कोणी आधारवड, परंतु ध्येय, जिद्द आणि चिकाटी, शांतता, संयम आणि कार्यक्रम केलंय ते अर्थातच वादल खारीकवाडा संघाने. आता मात्र मला म्हणावं लागेल, मोठमोठे गार केले गंमत मध्ये, असं आता मैदानात म्हणावं लागेल. कारण सामना चालू आहे धेरण विरुद्ध खारीकवाडा. 6-15 दोन्ही शिस्तबद्ध संघ म्हणावे लागतील या स्पर्धेतील. खरोखर आजची स्पर्धा लाजवाब. सामनाधिकाऱ्यांनी सुद्धा डोळ्यात तेल टाकून न्यायाधीशाचं काम केलं आणि स्पर्धा यशस्वी होण्यामागं सर्व ग्रामस्थांनी प्रत्येकाने मेहनत घेतलेली आहे. धन्यवाद. जबरदस्त बॅलन्स आपण पाहतो या ठिकाणी. जर्सी नंबर 2 आहे जो कोपरा रक्षक राईट कोपराचा, आणि त्याला जो साथीदार आहे त्याचं कौतुक करावं लागेल. कारण कित्येकदा हा जर्सी नंबर 2 बॅक लाईनला टच होईल असं असताना जेवढं बॅलन्स त्याने केलंय आपलातून तारीफ करू. एक नक्कीच गोष्ट सांगेन की ज्यावेळी आपण ठरवलं की आमंत्रित संघ 31 संघांची आम्ही लिस्ट बनवली आणि 32वा संघ वादील खारीकवाडा घेतला होता. म्हणजे बघा, लेट पण थेट अंतिम सामन्यात दाखल झालाय. असं सुवर्ण काल नक्कीच खारीकवाडा संघासाठी असेल. हो 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 हो, प्रयत्न छान. अजूनपर्यंत धेरणकडे वेळ बाकी आहे. आता मात्र प्रशिक्षक काय भूमिका घेईल. 15-7-8 गुणांनी आघाडीवरती वादल खारीकवाडा. 8 गुणांची आघाडी. शेवटचे काही मिनिट शिल्लक. फायनल वरती कब्जा. या स्पर्धेचा चॅम्पियन कोण राहणार? जय हनुमान चषक मुरुड मध्ये की अलिबाग मध्ये राहणार हे स्वप्न अगदी 4 मिनिटांमध्ये, अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये. धडाडीचा विस्फोट, क्षणांचा तांडव, मन सुन्न करणारा हा सामना आहे. गडगडाडी प्रत्युत्तर दिलंय ते रोहन पाटील. कॅल्क्युलेशन बिघडतोय. धेरण 8, खारीकवाडा 15. सर, काय होईल याचा अंदाज अजूनपर्यंत आपण लावू शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत 20 वाजेपर्यंत सामना होईल. हो हो हो, काय क्षेत्ररक्षण. स्मित मात्र पुन्हा एकदा अँकल होल्ड करतोय. लेफ्ट कॉर्नर वरती डिफेन्स आणि आणखीन एक रायडर बाद झालाय.
जबरदस्त केली आपण पाहताय. या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे. आणखीन एकदा आमचे समालोचक यांच्यासाठी पारितोषिक आलेला आहे. प्राजक्ता नार्वेकर, सुहानी चिंचकर आणि जान्हवी सुर्वे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये म्हणजे एकूण 1,500 रुपयाचं पारितोषिक अर्थात रुपेश डाकी सर यांना या ठिकाणी आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी प्राजक्ता नार्वेकर, सुहानी चिंचकर आणि जान्हवी सुर्वे आपले खूप खूप आभार. आज खरोखर समालोचकाला सुद्धा लाजवलाय आयोजकांनी. धन्यवाद. तर पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. रसिक मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी काही मिनिटं बाकी. 9-17-17-9. समीर हिरवे खणाघाती हल्ला चढवेल का? पियुष आपण बघतो रेड वरती आहे. जर्सी नंबर 3. ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी केली असा पियुष रिक्त हाताने परतला. त्याला प्रत्युत्तर असेल सुमित पाटीलचा. 4च्या डिफेन्स मध्ये सुमितची रेड 1 हँडेड अडवायचा या ठिकाणी प्रयत्न, ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु सुमित निसटलाय. 10-17 7 गुणांनी पिछाडीवरती. शेवटचे काही मिनिटं, काही क्षण या फायनल वरती कब्जा करण्यासाठी, अजिंक्य पदाचा मानकरी होण्यासाठी अगदी शेवटचे क्षण. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढतोय. उभा टाकलाय आणि यशस्वी चढाई. रेडल सक्सेसफुल. थोडा मार लागलेला आहे. प्रथम उपचार घ्या. कमालीचा संघर्ष चालू आहे. महिला भगिनींना सुद्धा विनंती आहे थांबायचं आहे. ही स्पर्धा, या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड 32 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आणि अंतिम 2 संघ अर्थात जय हनुमान धेरण तर दुसरीकडे वादल कारिकवाडा. कमालीचा संघर्ष आपण पाहिलात. सक्षम नार्वेकर आपले 200 रुपये आपण कलेक्ट करायचे आहेत. झोपे मुलं आपल्याला 200 रुपये मिळालेले आहेत. लाजवाब कमालीचा संघर्ष आपण केलेला आहात. धन्यवाद. अभिनंदन सक्षम. पुढच्या वर्षी स्पर्धा होतील. लवकरच झोपलं तर आणखी 500 भेटतील. 18-10 8 गुणांनी लीड वरती. शेवटचे काही क्षण, अगदी शेवटचे. फायनल वरती कब्जा निश्चित झालाय असं काहीतरी चित्र दिसतोय. कारण आता मात्र सामना संपलाय. टाळ्या वाजलेल्या दिसतात. त्या ठिकाणी अजिंक्य पदावरती सिक्का मोर्तक होणार यातील मात्र शंका तर नाही. या स्पर्धेचा अंतिम विजेता वादल कारिकवाडा मुरुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कमालीचा संघर्ष मैदानात पाहायला मिळाला. हा आनंद पैशाने विकत मिळत नाही. जबरदस्त आणि वादळी केली आपण पाहिलीत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर रसिक मायबाप प्रेक्षक हो, आज या स्पर्धेला चांगली साथ दिलीत आणि स्पर्धा आपण यशस्वी करून दाखवलीत. खरोखर महिला भगिनींसाठी 10,000 रुपये सर्वांनी आपण मैदानात यायचं आणि कलेक्ट करण्यासाठी तयार व्हायचं आहे. रोख रक्कम सन्माननीय प्रसन्न सुर्वे साहेब आणि सन्माननीय पिंट्या नार्वेकर सर यांच्या माध्यमातून 5,000, तसेच महेशजी नार्वेकर आणि सन्माननीय प्रशांतजी मुलकर सर यांच्याकडून 5,000 असं रोख रक्कम महिला भगिनींसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. सर्व महिलांना विनंती करतोय आपण मैदानामध्ये यायचं आहे. सर्व महिला भगिनींनो.